ತರಳಬಾಳು ಜಗದ್ಗುರು ವಿದ್ಯಾಸಂಸ್ಥೆ रजिस्टर श्रीगेरे RK कुकटी प्रौढ़शाले उनकल हुब्बಳ್ಳಿ सभी पूज्य गुरुवर्षी को नमन करते हुए बच्चों, आज हम 10वीं कक्षा के एक पाठ के बारे में अध्ययन करेंगे। पिछले अवधि में हम मेरा बचपन इस पाठ के बारे में अध्ययन किया था। अब उसी पाठ के आधार पर आगे का जो भाग है उसके बारे में आज हम इस अवधि को प्रारंभ करेंगे। तो पिछले अवधि में हम ये जो आखिरी जो प्रश्न है, जो पैराग्राफ है, वहाँ तक हमने पढ़ा था। वो कौन सा है? प्रतिष्ठित शिव मंदिर जिसके कारण रामेश्वरम प्रसिद्ध तीर्थ स्थल है। कहाँ हमारे घर 10 मिनट का पैदल रास्ता था। जिस इलाके में हम रहते थे वह मुस्लिम बहुल था, लेकिन वहाँ कुछ हिंदू परिवार भी थे जो अपने मुसलमान पड़ोसियों के साथ मिलजुल कर रहते थे। हमारे इलाके में एक बहुत ही पुरानी मस्जिद थी जहाँ हम शाम को नमाज के लिए मेरे पिताजी मुझे अपने साथ ले जाते थे। यहाँ तक हमने पढ़ाई की थी। तो अब हम आगे का पाठ देखेंगे। तो देखिए बच्चों, रामेश्वर मंदिर के सबसे बड़े पुजारी पक्षी लक्ष्मण शास्त्री मेरे पिताजी के अभिन्न मित्र थे। अपने शुरुआती बचपन की यादों में इन दो लोगों के बारे में मुझे सबसे अच्छी तरह याद है। दोनों अपने पारंपरिक वेशभूषा में होते और आध्यात्मिक मामलों पर चर्चा करते रहते। देखिए बच्चों, रामेश्वरम मंदिर के सबसे बड़े पुजारी लक्ष्मण शास्त्री मेरे पिताजी के अभिन्न मित्र थे। अभिन्न यानी बहुत ही नज़दीक, बहुत ही अलग। यानी हमारा जो रामेश्वरम जो नगर है, उस रामेश्वर नगर में जो प्रतिष्ठित जो एक शिव मंदिर है, उस शिव मंदिर के सबसे जो बड़े प्रसिद्ध पुजारी कौन है? उस पुजारी का नाम है पक्षी लक्ष्मण शास्त्री। देखिए बच्चों, ये पक्षी लक्ष्मण शास्त्री आपको देख सकते हैं, और वह हमारे पिताजी के अभिन्न मित्र थे। हमारे पिताजी ने, मेरे पिताजी जो जैनुलाब्दीन जी है, उनके वो एक अभिन्न मित्र थे। अपने शुरुआती बचपन की यादों में इन दोनों लोगों के बारे में मुझे सबसे अच्छी तरह याद है। दोनों अपने पारंपरिक विषयों में वेशभूषा में होते। मैं अपने शुरुआती बचपन की यादों में इन दो लोगों को मैंने अच्छी तरह से जानता हूँ। उनके पिताजी और जो पक्षी लक्ष्मण शास्त्री पुजारी थे, उन दोनों को मैं अच्छी तरह से जानता हूँ। और मुझे यह भी अच्छी तरह से याद है कि ನಾನು ಅವರಿಬ್ಬರಿಗೆ ಬಹಳ ಚೆನ್ನಾಗಿ ನಾನು ಗುರುತಿಸ್ತೀನಿ। ಆಮೇಲೆ ನನಗೆ ಅವರಿಬ್ಬರ ಬಗ್ಗೆ ನೆನಪು ಕೂಡ ಐತಿ। ಏನಪ್ಪ ಅಂದರೆ, दोनों अपने पारंपरिक वेशभूषा में होते थे। उनके जो पारंपरिक जो वेशभूषा है, यानी हमारे पिताजी की जो पारंपरिक वेशभूषा है और पक्षी लक्ष्मण शास्त्री जी का जो पारंपरिक वेशभूषा है, वह दोनों अपने पारंपरिक वेशभूषा में रहते थे और हमेशा दोनों आध्यात्मिक मामलों पर चर्चा करते थे। जो आध्यात्मिक जो विचार होती है, जो अच्छी अच्छी जो विचार होती है, उन विचारों के बारे में दोनों हमेशा चर्चा करते थे। ये जो चित्र आप देख सकते हैं, इस चित्र में जो रामेश्वरम मंदिर में जो प्रसिद्ध जो शिव मंदिर है, उस शिव मंदिर के पुजारी पक्षी लक्ष्मण शास्त्री, इनका चित्र भी आप देख सकते हैं। तो उसके बाद जब मैं प्रश्न पूछने लायक बड़ा हुआ तो मैंने पिताजी से नमाज की प्रासंगिकता के बारे में पूछा। पिताजी ने मुझे बताया कि नमाज में रहस्य में कुछ भी नहीं है। नमाज से लोगों के बीच भाईचारों की भावना संभव होती है। देखिए बच्चों, अगले पंक्ति में जो दिया है वो आप अच्छी तरह से देखिए, सुनिए। जब मैंने प्रश्न पूछे लायक बढ़ा तो मैंने पिताजी से नमाज के प्रासंगिकता के बारे में प्रश्न पूछा। APJ अब्दुल कलाम जी कहते हैं, जब मैंने प्रश्न पूछने लायक हुआ यानी योग्य, ಯಾವಾಗ ನಾನು ಪ್ರಶ್ನೆ ಕೇಳೋಕ್ಕೆ ಯೋಗ್ಯವಾದ, आवाग उस समय अपने मेरे जो पिताजी है, मेरे पिताजी को मैंने यह प्रश्न पूछा। ये कौन से ने? नमाज के प्रासंगिकता के बारे में। ने जो नमाज पढ़ते हैं, उस नमाज के बारे में मैंने अपने पिताजी को प्रश्न पूछा। तो पिताजी ने मुझे बताया कि ಆ ನಮಾಜ್ ಬಗ್ಗೆ ಕೇಳಿದ ಮೇಲೆ ನಮ್ಮ ತಂದೆ ನನಗೆ ಹೇಳ್ಕೊಡ್ತಾರೆ, ಏನಪ್ಪ ಅಂದರೆ
ನಮಾಜ್ में ರಸ್ಮೈ कुछ भी नहीं है ಅಂತ ಒಂದು ರಹಸ್ಯವಂತ ವಿಚಾರ ರಹಸ್ಯವಂತ ಮಾತು ನಮಾಜ್ ಏನೂ ಇಲ್ಲ ತಮ್ಮ ಅಂತೇಳಿ ನಮ್ಮ ತಂದೆ ನನಗೆ ಹೇಳ್ಕೊಡ್ತಾರೆ. नमाज से लोगों के बीच भाईचारों का जो भावना है वह भावना संबंध होते हैं. मस्जिद में जाकर जो नमाज पढ़ते हैं उस नमाज में कोई भी रहस्यमय नहीं है. ಯಾವುದೇ ಅಂತ ರಹಸ್ಯವಂತ ಮಾತಲ್ಲ. ಯಾವ್ದು ವಿಚಾರಪ್ಪ ಅಂದರೆ ಇಲ್ಲಿ ये नमाज में भाईचारों का जो संबंध है वह संबंध वहाँ स्थापित है. ಅಂದ್ರೆ ಒಂದು ಅಣ್ಣ ತಮ್ಮ ಏನು ಸಂಬಂಧದ भाइयों का जो संबंध है वह संबंध वहाँ बन जाते हैं. इसलिए हमें नमाज जाना है. इस तरह उनके पिताजी कलम जी को कहते हैं. तो देख सकते हैं यह नमाज पढ़ने का जो चित्र है और ये दूसरी जो चित्र है ये भी नमाज का चित्र है. वे कहते थे जब तुम नमाज पढ़ते हो तो तुम अपने शरीर से इतर ब्रह्मांड का एक हिस्सा बन जाते हो जिसमें दौलत, आयु, जाति या धर्म का कोई भेदभाव नहीं होता. वे कहते थे ने मेरे पिताजी मुझे कहते थे. क्या कहते थे? जब तुम नमाज पढ़ते हो तो अपने शरीर से इतर ब्रह्मांड का एक हिस्सा बन जाते. हिस्सा यानी भाग. ಯಾವಾಗ ನೀನು ಮಸ್ಜಿದಲ್ಲಿ ಹೋಗಿ ನಮಾಜ್ ಏನು ಬೀಳ್ತೀಯ, ನಮಾಜ್ ಏನು ಪ್ರಾರ್ಥನೆಯನ್ನು ಏನು ಮಾಡ್ತೀಯ, ಅವಾಗ ನಿನ್ನ ಶರೀರ ಒಂದು ಬ್ರಹ್ಮಾಂಡದ ಒಂದು ಶ್ರೇಷ್ಠವಂತ ಭಾಗ ಆಗುತ್ತೆ ಅಂಥೇಳಿ ಈ ಥರ ಕೂಡ ನಮ್ಮ ತಂದೆ ನನ್ನ ಅವಾಗ ಅಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಅಂಥೇಳಿ ಹೇಳ್ತಾರೆ. ಅವರು उस नमाज में दौलत, आयु, जाति या धर्म पंथ या का कोई भेदभाव नहीं होता है. जो हम नमाज पढ़ते हैं उस नमाज में दौलत का भेदभाव नहीं होता है, आयु या जाति या अलग अलग धर्म, अलग अलग जात जो है इसके बारे में कोई भी भेदभाव उस नमाज में नहीं होते हैं. हम सभी मिलजुल कर नमाज पढ़ते हैं. इस तरह APJ अब्दुल कलाम जी नमाज के बारे में कहते हैं. मुझे याद है पिताजी की दिनचर्या पौ फटने से पहले ही सुबह 4 बजे नमाज पढ़ने के साथ शुरू हो जाती थी. नमाज के बाद वे हमारे नारियल के बाग जाया करते. बाग घर से करीब 4 मील दूर था. देखिए उनके पिताजी की जो दिनचर्या यानी प्रतिदिन करने का जो काम है उसके बारे में APJ अब्दुल कलाम वह भी हमें जानकारी देते हैं. मुझे याद है ನೆನಪೈತಿ ಏನು पिताजी की दिनचर्या पौ फटने के पहले ही शुरू होती थी. पौ फटना यानी प्रभात होना यानी सुबह होना. यानी मेरे पिताजी को जो दिनचर्या है प्रतिदिन करने का जो काम है वह काम सुबह ही होते थे. सुबह कब? 4 बजे. ಬೆಳಗ್ಗೆ 4 ಗಂಟೆ ನಮ್ಮ ತಂದೆ ಅವರು ಮಾಡೋಂಥ ಏನು ಕೆಲಸ ಶುರು ಮಾಡ್ತಾ ಇದ್ರು. सबसे पहले वो कौन सा काम करते थे? सबसे पहले वह नमाज पढ़ते थे और उस नमाज के बाद हमारा जो नारियल का जो एक भाग था वहाँ वो पहुँच जाते थे. नमाज बिद्द ಮೇಲೆ नमाज ಮುಗಿದ ಮೇಲೆ ಅವ್ರು ಸೀದಾ ಎಲ್ಲಿ ಹೋಗ್ತಿರು? ಬಾಗ್ ಅಂದ್ರೆ ಅವರು ಒಂದು 4 ತೆಂಗಿನ ತೋಟ ಇತ್ತು, ಆ ತೋಟಕ್ಕೆ ಹೋಗ್ತಿರು. वह जो बाग है वह बाग हमारे घर से 4 मील दूरी पर था. 4 ಮೀಲ್ ಅವ್ರ ಮನೆಯಿಂದ ಅವ್ರ ತೆಂಗಿನ ತೋಟ ಎಷ್ಟು ದೂರ ಇತ್ತಂದರೆ 4 ಮೈಲ್ ಅಂತ ಹೇಳ್ತಾರೆ. ಮಕ್ಕಳೇ ಇವತ್ತು ನಾವು ಕಿಲೋಮೀಟ್ರ್ ಅಂತೇವು, ಅದು ಹಿಂದಿನ ಕಾಲದಾಗ ಎಷ್ಟು ಮೈಲ್ ಅಂತ ಕೇಳ್ತಿರೋ? 2.5 ಕಿಲೋಮೀಟ್ರಿಗೆ 1 ಮೈಲ್ ಅಂತಾರೆ. ಹಾಗಾಗಿ ಅವರು ಆ ಹೊಲ ಮನೆಯಿಂದ ಎಷ್ಟು ದೂರ ಇರ್ತದಪ್ಪ ಅಂದರೆ 4 ಮೈಲ್ ಅಂದ್ರೆ ಹೆಚ್ಚು 10 ಕಿಲೋಮೀಟ್ರ್ ಏನಿದೆ 10 ಕಿಲೋಮೀಟ್ರ್ ಅಂತಷ್ಟು ದೂರ ಅವ್ರ ಹೊಲವನ್ನಿತ್ತು. ಅಲ್ಲಿಗೆ ನಮ್ಮ ತಂದೆ ಪ್ರತಿದಿನ ನಡ್ಕೋತಂದು ಹೋಗ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಅಂಥೇಳಿ ಇದು ಕೂಡ ಒಂದು ವಿಚಾರ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. तो देखिए बच्चे ये जो नारियल का पेड़ या नारियल का जो बाग है वो बाग हम यहाँ देख सकते हैं. और उसके बाद बाग घर से करीब 4 मील दूर था. करीब दर्जन भर नारियल कंधे पर लिए पिताजी घर लौटते और उसके बाद ही उनका नाश्ता होता था. यानी उनका जो नारियल का जो बाग था वह घर से कितने किलोमीटर दूर था? 10 किलोमीटर. कितने मील दूर था? 4 मील दूर था. घर से वह अपने बाग को चलते जाते थे और वहाँ से फिर वो वापस आते थे. और जब अपने बाग से वापस आते थे उस समय वह दर्जन यानी 1 डजन नारियल अपने कंधों में ले आते थे. कंधों भुजा
ನೋಡ್ರಿ ಮಕ್ಕಳು, ಹೋಗುವಾಗ 10 ಕಿಲೋಮೀಟರ್ ನಡ್ಕೊತ ಹೋಗಬೇಕು, ಬರುವಾಗ 10 ಕಿಲೋಮೀಟರ್ ನಡ್ಕೊ ಬರಬೇಕು. ಬರುವಾಗ ಯಾವುದೇ ಕಾರಣಕ್ಕೂ ಖಾಲಿ ಕೈಯಿಂದ ಬರ್ತಾ ಇರಲಿಲ್ಲ. ಆ ಬರುವಾಗ ಏನು ಮಾಡ್ತಿರು, 1 ಡಜನ್ ನಾರಿಯಲ್, 1 ಡಜನ್ ನಾರಿಯಲ್ ಆ ತೆಂಗಿನಕಾಯಿ ಏನು ಮಾಡ್ತಿರು, ತಮ್ಮ ಹೆಗಲ ಮೇಲೆ ಭುಜ ಮೇಲೆ ಇಟ್ಕೊಂಡು ಮನೆಗೆ ಬರ್ತಾ ಇದ್ರು. ಅವ್ರು ಬಾದ್ ಮೇಲೆ ನಾಷ್ಟಾ ಕರ್ತೈತೆ. ಆ ಕೆಲಸ ಮುಗಿದ ಮೇಲೆ ಅವಾಗ ಏನು ಮಾಡ್ತಿರು, ನಾಷ್ಟ ಅಂದರೆ ಏನು ತಿಂಡಿ ಅಂತದ, ಆ ತಿಂಡಿ ತಿನ್ನೋಂಥ ಕಾರ್ಯ ಕೆಲಸ ಅವ್ರು ಮಾಡ್ತಿರು. ಅಲ್ಲಿ ತನಕ ಯಾವುದೇ ಕಾರಣಕ್ಕೂ ಅವರ ತಿಂಡಿ ತಿನ್ನೋದು ಕಾರ್ಯ ಕೆಲಸ ಮಾಡ್ತಾ ಇರಲಿಲ್ಲ. पिताजी की यह दिनचर्या उनके जीवन के 6 दशक आखिरी तक बनी रही। इन्हें पिताजी की ये जो दिनचर्या थी, प्रतिदिन करने का जो ये काम था, यह काम कितने वर्षों तक वो करते रहे? अपने आयु की 6 दशक, दशक यानी 10, 6 यानी 6, यानी इसे क्या करता है, 60 वर्षों तक इसी तरह वह अपने जीवन में काम करते आए हैं। ಮಕ್ಕಳೇ, ಈ ಪ್ರತಿದಿನ ಮಾಡೋಂಥ ಅವ್ರು ಏನು ಕಾರ್ಯ ಕೆಲಸ ಇತ್ತು, ಬೆಳಗ್ಗೆ 4 ಗಂಟೆಗೆ ಕೇಳೋದು, ನಮಾಜ್ ಬೀಳೋದು, ನಮಾಜ್ ಆದಮೇಲೆ ಸೀದಾ ಎಲ್ಲಿ ಹೋಗೋದು, ತಮ್ಮ ನಾರಿಯಲ್ಲ ತೆಂಗಿನಕಾಯಿ ಏನು ತೋಟ ಇದೆ ತೋಟಕ್ಕೆ ಹೋಗ್ತಾಯಿದ್ರು. ಅಲ್ಲಿಂದ ವಾಪಸ್ 1 ಡಜನ್ ತೆಂಗಿನಕಾಯಿ ಒಂದು ಹೆಗಲ ಇಟ್ಕೊಂಡು ಬರ್ತಿದ್ರು. ಆಮೇಲೆ ನಾಷ್ಟ ಮಾಡ್ತಿದ್ರು. ಈ ಒಂದು ಕಾರ್ಯ ಕೆಲಸ 60 ವರ್ಷನ ಮಾಡ್ತಾಯಿದ್ರು ಅವರು. ಅಲ್ಲಿ ತನಕ निरंतरವಾಗಿ ಆ ಕಾರ್ಯ ಕೆಲಸ ಮಾಡ್ಕೊಂಡು ಬಂದಿರತ್ತರ. आप देख सकते हैं यह नारियल का पेड़ है। इस नारियल को पेड़ को बहुत सारे जो नारियल भी हम देख सकते हैं। मैंने अपनी विज्ञान एवं प्रौद्योगिकी की सारी जिंदगी में पिताजी की बातों का अनुसरण करने की कोशिश की है। मैंने उन बुनियादी सत्यों को समझने का भरसक प्रयास किया है जिन्हें पिताजी ने मेरे सामने रखा, और मुझे इस संतुष्टता का आभास हुआ कि ऐसी कोई दैवी शक्ति जरूर है जो हमें भ्रम, दुखों, विषद और असफलता से छुटकारा दिलाती है तथा सही रास्ता दिखाती है। देखिए बच्चों, अगले पंक्ति में अब्दुल कलाम जी हमें क्या बताया है, मैंने अपनी विज्ञान एवं प्रौद्योगिकी सारी जिंदगी में पिताजी की बातों का अनुसरण करने की कोशिश की है। कोशिश करना यानी प्रयत्न करना, अनुसरण करना यानी उन्हीं के जो आदेश होते हैं, उन्हीं के जो विचार होते हैं, उन्हीं के रास्ते पर चलना। इस तरह मैंने काम अपने हमेशा मेरे जीवन में करने का मैंने प्रयत्न किया है। कौन से ने? विज्ञान एवं प्रौद्योगिकी सारी जिंदगी, जो विज्ञान और प्रौद्योगिकी क्षेत्र में मैंने जो महत्वपूर्ण काम करने का जो निर्णय लिया, उस समय मेरा सारी जिंदगी में मेरे पिताजी का जो बात है, पिताजी का जो विचार है, उनका ज़्यादा से ज़्यादा मैंने अनुसरण किया है। ಹೇಳ್ತಾರೆ ಮಕ್ಕಳೇ, ನಾನು ವಿಜ್ಞಾನ ಮತ್ತು ಪ್ರೌದ್ಯೋಗಿಕ ಕ್ಷೇತ್ರದಿಂದ ನನ್ನ ಸಂಪೂರ್ಣ ಜೀವನ ನಾನು ಅದರಾಗ ತೊಡಗಿಸಿದೆ. ಆ ಒಂದು ಕ್ಷೇತ್ರದಲ್ಲಿ ನಾ ಏನಕ್ಕೆ ಯಾವ ಕಾರ್ಯ ಕೆಲಸ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ, ಅವಾಗ ನಾನು ಏನು ಮಾಡ್ತದಪ್ಪ ಅಂದರೆ, ನನ್ನ ತಂದೆ ಏನು ವಿಚಾರಗಳು, ತಂದಿನ ಏನು ಮಾತುಗಳ ಅದರದ್ದು ಅನುಸರಣ ನಾನು ಅವಲೋಕನ ನಾನು ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಂಥೇಳಿ APJ अब्दुल कलाम ಇದು ಕೂಡ ವಿಚಾರ है। मैंने उन बुनियादी सत्यों को समझने का भरसक प्रयास किया है जिन्हें पिताजी ने मेरे सामने रखा, और मुझे इस संतुष्टि का आभास हुआ। मैंने उन बुनियादी सत्यों का समझने का भरसक प्रयत्न किया। भरसक यानी भरपूर, बहुत ही बुनियादी, तಳಹದಿ ಅಂದ್ರೆ ತಳಮಟ್ಟದಿಂದ ಏನು ವಿಚಾರ ತಿಳ್ಕೋಬೇಕು, ಆ ವಿಚಾರ ಆ ಸತ್ಯ ತಿಳ್ಕೊಳ್ಳೋಕೆ ನಾನು ಸಾಕಷ್ಟು ಪ್ರಯತ್ನ ಮಾಡೀನಿ। ಆಮೇಲೆ जिन्हें पिताजी ने मेरे सामने रखा है, यानी मेरे पिताजी ने उनका जो विचार था, उनका जो कार्य मेरे सामने जो रखा था, उनका जो बात मेरे सामने रखा था, उसका मैंने भरपूर अनुसरण किया है, और मुझे संतुष्टि का आभास हुआ। ऐसी कोई दैवी शक्ति जरूर है जो हमें ब्रह्म, दुख, विषाद, असफलता से छुटकारा दिलाती है, और मुझे ये संतुष्ट हो गया कि उस संतुष्ट का आभास मुझे ये हुआ कि ऐसी कोई भी दैवी शक्ति की ज़रूरत नहीं है हमारे जीवन में श्रेष्ठपूर्ण या श्रेष्ठ या महत्वपूर्ण काम करने के लिए या आगे बढ़ने के लिए। किसी भी जो दैवी जो शक्ति होती है उसका आवश्यकता नहीं है। हमें सिर्फ अच्छे विचार सुनना, दूसरों की जो बातें होती है उनका अनुसरण करना, और भरपूर प्रयत्न करना। भरपूर प्रयत्न करते तो हम अपने जीवन में हमेशा सफल होते हैं, ये सही रास्ता भी दिखाते हैं, और अपने जीवन में हमेशा अच्छे काम करते रहे, और हमेशा प्रयत्न आगे बढ़ते रहे तो हम अपने जीवन में
सफल होते हैं और हमें सही रास्ता भी मिलते हैं। इस तरह एपीजे अब्दुल कलाम जी कहते हैं। बाद में अहमद जलालुद्दीन की मेरी बड़ी बहन जोरा के साथ शादी हो गई थी। नौका उनका आकार लेते देखते वक्त में काफी अच्छे तरीके से गौर करता था। पिताजी का कारोबार काफी अच्छा चल रहा था। देखिए, बाद में अहमद जलालुद्दीन की मेरी बड़ी बहन जोरा के साथ शादी हुई। अहमद जलालुद्दीन, देखिए एपीजे अब्दुल कलाम के पिताजी का नाम ज़ैनुल्लाह बडेन और ये अहमद जलालुद्दीन कौन है? एपीजे अब्दुल कलाम की जो बड़ी बहन जो जोरा है, जोरा का पति, इन्हें उनकी बहन के साथ अहमद जलालुद्दीन के साथ हो गई। नौका उनका आकार लेते देखते वक्त काफी अच्छे तरीके से गौर करता था। गौर करना इन्हें अच्छी तरह से देख लेना। इन्हें नौका ಅಂದ್ರೆ ಹಡಗು, ಸಮುದ್ರ ದೊಡ್ಡ ಹಡಗು ಇರ್ತಾವ, ನದಿಯಲ್ಲಿ ಸಣ್ಣ ಸಣ್ಣ ಹಡಗು ಇರ್ತಾವ. ಆ ಹಡಗು ಏನು ತಯಾರು ಮಾಡ್ತಿರಲ್ಲ, ಆ ಹಡಗು ತಯಾರು ಮಾಡುವಾಗ ಸರಿಯಾಗಿ ಅದೇನು ಮಾಡ್ತಿದ್ರು, ಅದರ ಆಕಾರ ಏನದಲ್ಲ ಆಕಾರ ನೀಟಾಗಿ ನೋಡಿ ಆಕಾರ ಕೆಲಸ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ರು। और पिताजी का कारोबार काफ़ी अच्छे चल रहा था। कारोबार ने उनका जो व्यवसाय है, नौका बनाने का जो काम है, वह बहुत ही अच्छी तरह से चल रहा था। इस तरह भी एपीजे अब्दुल कलाम ने हमें बताते हैं। एक दिन 100 मील प्रति घंटे की रफ्तार से हवा चली और समुद्र में तूफान आ गया। तूफान में शत्रुकराई के कुछ लोग और हमारी नावें बह गई। उसी में पाम्बन पुल भी टूटा गया और यात्रियों से भरी ट्रेन दुर्घटनाग्रस्त हो गई। तब तक मैंने सिर्फ समुद्र की खूबसूरती को देखा ही था। उसकी अपार एवं अनियंत्रित ऊर्जा ने मुझे हतप्रभ कर दिया। देखिए बच्चों, एपीजे अब्दुल कलाम ने अपने जीवन में एक बुरी घटना देख लिया है, वह भी हमारे सामने वो प्रस्ताव रख करते हैं। यानी एक दिन 100 मील प्रति घंटे की रफ्तार से तेज हवा चल रही थी। ಈಗ ನಮಗೂ ಕೂಡ ಮಳೆಗಾಲದ ಹವಾಮಾನ ಇಲಾಖೆ ಸುದ್ದಿ ಹೇಳ್ತಾರೆ, ನಾಳೆ ಭಾಳ ಜೋರಾಗಿ ಗಾಳಿ ಬೀಸುತ್ತೆ, ಹಾಗಾಗಿ ಮೀನುಗಾರರು ಯಾವುದೇ ಕಾರಣಕ್ಕೂ ಸಮುದ್ರದಲ್ಲಿ ಹೋಗಬೇಡ್ರಿ ಅಂತ ಹೇಳಿ. ಆದರೂ ಒಂದು ದಿನ ಏನಾಗಿತ್ತಪ್ಪ ಅಂದ್ರೆ 100 ಮೀಲ್ 100 ಮೀಲ್ ಪ್ರತಿ ಗಂಟೆ 100 ಮೀಟರ್ ಕಿಲೋಮೀಟರ್ ವೇಗದ ಗಾಳಿ ಬೀಸಂತ ಹೇಳ್ತಾರಲ್ಲ, ಹಂಗೆ 100 ಮೈಲ್ ಜೋರಾಗಿ ಗಾಳಿ ಬೀಸ ಪ್ರತಿ ಗಂಟೆಗೆ ಅಷ್ಟು ವೇಗದ ಗಾಳಿ ಬೀಸ್ತಾ ಇತ್ತು। आवाग आ जोरागी ये गाड़ी बीसता था, उस समय समुद्र में तूफान आ गया। तूफान ने पानी की जो लहर होती है, उस लहर को क्या कहते हैं? तूफान कहते हैं। आ जोरागी ये ಗಾಳಿವನ್ನು ಬೀಸ್ತಾ ಇತ್ತು। ಆ ಸಂದರ್ಭದಾಗ ಆ ನೀರಿನ ಇರುವಂಥ ಏನು ಅಲೆಗಳವಲ್ಲ, ಅಲೆಗಳ ಪ್ರಮಾಣ ಕೂಡ ಬಹಳ ದೊಡ್ಡದಾಗಿತ್ತು। तूफान में शत्रुकराई के कुछ लोग और हमारी नावें बह गई। इन्हें जोर जोर से जो पानी की जो लहरें आती थी समुद्र में, उस लहरों के साथ शत्रुकराई के कुछ लोग बह गए। शत्रुकराई ಅಂತ ಒಂದು ಊರಿತ್ತು, ಆ ಊರೊಂದು ಕೆಲವು ಜನರು ಆ ಅಲೆದಾಗ ಹರ್ಕೊಂಡು ಹೋದರು। और उतना ही नहीं, हमारे पिताजी ने जो नाव बनाई थी, वह नाव भी उस तूफान में बह गई। ಆಮೇಲೆ ನಮ್ಮ ತಂದೆ ಏನು ಹಡಗು ಏನು ತಯಾರು ಮಾಡಲು, ಆ ಹಡಗು ಕೂಡ ಏನಾಯಿತು, ಆ ನೀರಾಗಿ ಹರ್ಕೊಂಡು ಹೋಗ್ಬಿಡ್ತು, ನೀರಾಗಿ ಕೊಚ್ಕೊಂಡು ಹೋಗ್ಬಿಡ್ತು ಅಂತೇಳಿ ಹೇಳ್ತಾರೆ। उसी में पाम्बन पुल भी टूटा गया। जब इस तरह जोर जोर से जो हवाएं बह रही थी, उसी समय और भी एक महत्व जो एक घटना घड़ी, वह घटना कौन से ने, जो पाम्बन का जो पुल था, वो पुल भी टूटा गया। जब वह पुल टूट रहे थे, उसी समय उस पुल के ऊपर एक ट्रेन जा रही थी, वह ट्रेन भी दुर्घटनाग्रस्त हो गई। ಆ ಜೋರಾಗಿ ಏನು ಗಾಳಿ ಬೀಸಿತ್ತು, ಅದೇ ಸಂದರ್ಭ ಸಮುದ್ರದಾಗ ಏನು ಒಂದು ಪೂಲ್ ಬ್ರಿಡ್ಜ್ ನಾವು ಏನಂತೀವಲ್ಲ, ಅಂಥ ಸೇತು ಕೂಡ ಬಿದ್ದು ಹೋಯಿತು। ಆ ಸೇತು ಬೀಳೋ ಟೈಮ್ದಾಗ ಆ ಸೇತು ಮೇಲೆ ಒಂದು ಟ್ರೈನನ್ನು ಪ್ರವಾಸವನ್ನು ಮಾಡ್ತಾಯಿತ್ತು, ಟ್ರೈನ್ ಹೋಗ್ತಾಯಿತ್ತು। ಆ ಟ್ರೈನ್ ಕೂಡ ಆ ಬ್ರಿಡ್ಜನ್ನು ಬಿದ್ದ ಮೇಲೆ ಅದು ಕೂಡ दुर्घटनाग्रस्त ಆಯಿತು, ಅಪಘಾತ ಆಯಿತು ಅಂತೇಳಿ ಹೇಳ್ತಾರೆ। तब तक मैंने सिर्फ समुद्र की खूबसूरती को देखा था। यानी ये जो घटना घड़ी,
ये घटना घटने से पहले मैंने सिर्फ जो समुद्र में जो खूबसूरत जो पानी की लहर होती है उसे मैं देखा था, लेकिन जिस तरह ये घटना घड़ी, यह घटना घटते ही मुझे मालूम हुआ कि उसकी अपार यह अनियंत्रित ऊर्जा यानी शक्ति, जो हवा है, जो पानी है, उसमें में बहुत बड़ा शक्ति होती है। ये मुझे कब मालूम हुआ? ये जो घटना घड़ी, यह घटना घटते ही मुझे मालूम हो गया। एपीजे अब्दुल कलाम ಹೇಳ್ತಾರೆ, ನಾನು ಈ ಘಟನೆ ನಡೆಯೋಕ್ಕಿಂತ ಮುಂಚೆ ಸಮುದ್ರ ನೀರಿಂದ ಏನು ಅಲೆ ಹೊಳಿತಲ್ಲ ಅಷ್ಟೇ ನಾನು ನೋಡಿ ನಾನು ಖುಷಿ ಪಡ್ತಾ ಇದ್ದೆ. ಆದರೆ ಯಾವಾಗ ನನ್ನ ಕಣ್ಣಿನ ಇಂಥ ಒಂದು ದುರ್ಘಟನೆ ನಾನು ನೋಡ್ದೆ, ಇಂಥ ಒಂದು ಕೆಟ್ಟ ಘಟನೆಯನ್ನು ನೋಡ್ದೆ, ಆವಾಗ ನಾನು ಅನ್ಕೊಂಡೆ ಗಾಳಿಯಲ್ಲಿ ನೀರಲ್ಲಿ ಕೂಡ ಒಂದು ದೊಡ್ಡ ಶಕ್ತಿ ಇರುತ್ತೆ. ಆ ಗಾಳಿಗೆ ನೀರಿಗೆ ಬೆಂಕಿಗೆ ಯಾರೂ ಕೂಡ ತಡೆಯೋಕ್ಕೆ ಸಾಧ್ಯ ಆಗಲ್ಲ ಅಂಥೇಳಿ ಅವ್ರು ಹೇಳ್ತಾರೆ. ಅವಾಗ ನನಗೆ ಈ ಒಂದು ವಿಚಾರ ಗೊತ್ತಾಯಿತು. ಹಾಗಾಗಿ ಹಿರಿಯರು ಕೂಡ ಹೇಳ್ತಾರೆ, ಮಕ್ಕಳೇ ಎಲ್ಲರ ಜೊತೆಗೆ ನೀವು ಆಟ ಆಡ್ಬೋದು, ಗಾಳಿ ಬೆಂಕಿ ಮತ್ತು ನೀರ ಜೊತೆಗೆ ಯಾವುದೇ ಕಾರಣಕ್ಕೂ ನಮ್ಗೆ ಆಟ ಆಡೋಕ್ಕೆ ಆಗಂಗಿಲ್ಲ ಅಂಥೇಳಿ ಹೇಳ್ತಾರೆ. ಅದು ನಿಜ ಐತಿ. ಅದಕ್ಕೆ ಯಾವುದೇ ಕಾರಣಕ್ಕೂ ನಾವು ಅದಕ್ಕೆ ಕೆಣಕಿದ್ರಿ ಅದ್ರ ಜೊತೆಗೆ ನಾವು ಏನು ಆಟ ಆಡಿದ್ರೆ ನಮಗೆ ಅದು ಬಿಡಂಗಿಲ್ಲ. ಭಾಳ ಎಚ್ಚರಿಕೆಯಿಂದ ನಾವು ಇರಬೇಕು. ये ನೋಡ್ತಿರಲ್ಲ, ये जो पानी की जो अफाव तूफान रफ्तार जो है हवा की, उस रफ्तार से ये पानी के ऊपर क्या है, लहरें आ रही है. ಇದು ಅಲೆಗಳು ನೋಡ್ಬೋದು. ಆಮೇಲೆ ಅವ್ರ ತಂದೆಯನ್ನು ನೀವೊಂದೇನು ನೌಕಾ ಅಂದ್ರೇನು, ಹಡಗು ಏನಂತಲ್ಲ, ಆ ಹಡಗು ಚಿತ್ರ ಕೂಡ ನೀವು ಇಲ್ಲಿ ನೋಡ್ಬೋದು ಮಕ್ಕಳೇ. उसके बाद जब तक नाव की यह कहानी बेवक्त डूबी, उम्र में काफ़ी फर्क होने के बावजूद अहमद जलालुद्दीन मेरे अंतरंग मित्र बन गए. वह मुझसे करीब 15 साल बड़े थे और मुझे आज़ाद कहकर पुकारा करते थे. हम दोनों रोज़ाना शाम को दूर तक साथ घूमने जाया करते. उसके बाद और भी विचार एपीजे अब्दुल कलाम जी हमें बताते. वो कौन से हैं? जब तक नाव की यह घटना बेवक्त डूबी, ये नाव के साथ ये जो घटना घटी, ये घटना घटते ही मुझे बहुत ही दुख हो गया. मैंने विचार भी नहीं किया था, मैंने सोचा भी नहीं किया था इस तरह की घटना घट जाती है. उम्र में काफ़ी फर्क होने के बावजूद अहमद जलालुद्दीन मेरे अंतर्गत बन गए. यानी मेरे उम्र में और हमारा जो बहन की जो पति था अहमद जलालुद्दीन, हम दोनों के उम्र में बहुत बड़ा फर्क था. कम से कम दोनों के बीच में 15 साल का फर्क था. ನಮ್ಮ ಅಕ್ಕನ ಗಂಡ ಏನು ಅಹಮದ್ ಜಲಾಲುದ್ದೀನ್ ಮತ್ತು ನಾನು ಒಂದು ಒಳ್ಳೆ ಸ್ನೇಹಿತರಾದೆವು, ದೋಸ್ತ್ ಮಿತ್ರ ಆದೆವು ನಾವು. ಆದ್ರೆ ಏನಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ನಮ್ಮಿಬ್ಬರ ಮಧ್ಯಕ್ಕೆ ವಯಸ್ಸು ಭಾಳ ಅಂತರ ಇತ್ತು. ನನಗಿಂತ ಅವರು 15 ವರ್ಷ ದೊಡ್ಡವರಿದ್ರು ಕೂಡ ನಾವಿಬ್ಬರು ಒಂದು ಒಳ್ಳೆ ಸ್ನೇಹಿತನಾಗಿ ನಮ್ಮ ಜೀವನದಾಗ ನಾವು ಮುಂದೆ ಹೊಂಟೇವೆ ಅಂತೇಳಿ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. आमेले वो करीबन मुझसे 15 साल बड़े होते हुए मुझे प्यार से वह आज़ाद कहकर पुकारते थे. आदरो अहमद जलालुद्दीन जो है वो मुझसे बहुत बड़ा था, फिर भी मुझे प्यार से वह क्या कहते थे, आज़ाद कहकर पुकारते थे. अहमद जलालुद्दीन नमकिंತ ವಯಸ್ಸು ದೊಡ್ಡವರಿದ್ದು ಕೂಡ ನನಗೆ ಪ್ರೇಮಿಂದ ಪ್ರೀತಿಯಿಂದ ಅವರು ಆಜಾದ್ ಅಂತ ಈ ಥರ ಕೂಡ ಕರೀತಾ ಇದ್ದಾರೆ ಅಂತೇಳಿ ಹೇಳ್ತಾರೆ. हम दोनों रोज़ाना शाम को दूर तक घूमने जाया करते थे. हम दोनों ने एपीजे अब्दुल कलाम की उनकी जो बहन की जो पति है अहमद जलालुद्दीन और मैं, हम एपीजे अब्दुल कलाम रोज़ाना शाम को प्रतिदिन ಸಾಯಂಕಾಲ ಟೈಮ್ ನಾವೆಲ್ಲಿ ದೂರ ತನಕ ಅಡ್ಡಾಡ್ಕೋತೀವಿ. ಎಲ್ಲಪ್ಪ ಅಂದರೆ ಆ ಸಮುದ್ರ ತೀರ ಏನಿರ್ತದೆ ಆ ಸಮುದ್ರ ತೀರ ಮೇಲೆ ನಾವು ಅಡ್ಡಾಡ್ಕೋತೀವಿ. ಯಾವಾಗೆ? ಪ್ರತಿದಿನ ಸಾಯಂಕಾಲ. ಯಾರ್ಯಾರು? ನಾನು ಮತ್ತು ಅಹಮದ್ ಜಲಾಲ್ ಅಂತೇಳಿ एपीजे अब्दुल कलाम ಈ ವಿಚಾರ ನಮ್ಗೆ ತಿಳಿಸ್ಕೊಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. हम मस्जिद वाली गली से निकलते और समुद्र के रेतीले तट पर चल पड़ते. मैं और जलालुद्दीन कई आध्यात्मिक विषयों पर बातें करते. एक प्रमुख तीर्थस्थल होने के वजह से रामेश्वरम का यह वातावरण हमारी आध्यात्मिक चर्चाओं में और भी प्रेरक सिद्ध होता. देखिए, हम मस्जिद वाली गली से निकलते और समुद्र के रेतीले तट पर चल जाते थे. यानी एपीजे अब्दुल कलाम और उनकी पत्नी यानी अहमद जलालुद्दीन दोनों कौन सा गली में रहते थे? मस्जिद वाली गली में. वहाँ से निकलकर वह सीधा समुद्र के रेतीले तट पर चल जाते थे. ಅವ್ರು ಯಾವ ಓಣಿಯಲ್ಲಿ ಇರ್ತಿದ್ರು, ಆ ಮಸ್ಜಿದ್ ವಾಲಿ ಏನೋ ಒಂದು ಓಣಿಯಲ್ಲಿ ಏನು ಮಸ್ಜಿದ್ ಇರೋಂಥ ಏನೋ ಒಂದು ಓಣಿ ಇತ್ತಲ್ಲ, ಆ ಓಣಿಯಿಂದ ಅವ್ರು ಏನು ಮಾಡ್ತಿದ್ರು,
ಮಾಡ್ತಿರು. ಅಲ್ಲಿಂದ ಸೀದಾ ಎಲ್ಲಿ ಹೋಗ್ತಿರು? ಆ ಸಮುದ್ರ ಏನದ, ಆ ಸಮುದ್ರ ಪಕ್ಕಕ್ಕೆ ಬಾಜುಕಿರಂತ ಏನು ರೇತಿಲಿ ಮರಳು ಏನಂತೇವಲ್ಲ, ಆ ಮರಳು ಅಲ್ಲಿ ತನಕ ಅವರು ನಡ್ಕೋತು ಅಡ್ಡಾಡ್ಕೋತ ಹೋಗ್ತಿದ್ರು. और मैं और जलालुद्दीन हमेशा दोनों आध्यात्मिक विषयों पर चर्चा करते थे. ನಾನು ಮತ್ತು ಅಹಮದ್ ಜಲಾಲ್ ಏನಲ್ಲ, ನಾವು ಅಲ್ಲಿ ಹೋದ್ಮೇಲೆ ಎದ್ರ ಬಗ್ಗೆ ನಾವು ಚರ್ಚೆ ಮಾಡ್ತೀವಿ, ಎದ್ರ ಬಗ್ಗೆ ನಾವು ಮಾತಾಡ್ತಂದ್ರೆ ಏನು ಆಧ್ಯಾತ್ಮಿಕ ಏನು ವಿಷಯಗಳವ, ಆ ಆಧ್ಯಾತ್ಮಿಕ ವಿಷಯಗಳು ಒಳ್ಳೆಯ ಏನು ವಿಚಾರಗಳವ, ಆ ಒಳ್ಳೆಯ ವಿಚಾರ ಬಗ್ಗೆ ನಾವು ಯಾವಾಗಲೂ ಕೂಡ ಚರ್ಚೆಯನ್ನು ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ ಅಂತ ಎ ಪಿ ಜೆ ಅಬ್ದುಲ್ ಕಲಾಂ ನಮ್ಗೆ ಹೇಳ್ಕೊಡ್ತಾರೆ. ಯಾಕೆ ನಾವು आध्यात्मिक विषयों में ನಾವು चर्चा ಮಾಡ್ತೀವಿ? इसलिए हमें उस पर चर्चा करते थे कि जो रामेश्वर जो नगर है वो एक तीर्थ स्थल बना हुआ था. ಆ ನಮ್ಮ ರಾಮೇಶ್ವರ ನಗರ ಒಂದು ತೀರ್ಥ ಸ್ಥಳ ಆಗಿತ್ತು. ಹಾಗಾಗಿ ಅಲ್ಲಿ ನಾವು ಏನು ಮಾಡ್ತೀವಿ, ಜಾಸ್ತಿ ಆಧ್ಯಾತ್ಮಿಕ ವಿಷಯ ಏನದ ಅವು ನಮ್ಗೆ ಜಾಸ್ತಿ ಗೊತ್ತಾಗ್ತೀವಿ. ಆಮೇಲೆ ನಾವು ಕೂಡ ಏನು ಮಾಡ್ತೀವಿ, ಅದ್ರ ಬಗ್ಗೆ ಜಾಸ್ತಿ ವಿಚಾರನ ಮಾಡ್ತೀವಿ ಅಂತೇಳಿ, ಚರ್ಚೆ ಕೂಡ ನಾವು ಮಾಡ್ತೀವಿ ಅಂತೇಳಿ ಎ ಪಿ ಜೆ ಅಬ್ದುಲ್ ಕಲಾಂ ನಮಗಿದು ಕೂಡ ಒಂದು ವಿಚಾರ ಇಲ್ಲಿ ತಿಳಿಸ್ಕೊಡ್ತಾರೆ. प्रसंगवश मुझे यहाँ भी उल्लेख कर देना चाहिए कि पूरे इलाके में सिर्फ जलालुद्दीन ही थे जो अंग्रेजी में लिख सकते थे. जिसे भी जरूरत होती, चाहे वो अर्जी हो या कुछ और, जलालुद्दीन उसे अंग्रेजी में लिख देते. मेरे परिचितों में, चाहे मेरे परिवार में या आसपास में, जलालुद्दीन के बराबर शिक्षा का स्तर किसी का भी नहीं था और न ही किसी को उनके बराबर बाहरी दुनिया के बारे में पता था. देखिए बच्चों, ए पी जे अब्दुल कलाम ने उनकी जो बहन के जो पति थे उनके बारे में हमें और भी एक विचार स्पष्ट करते हैं. प्रसंगवश मुझे याद है, या मुझे यह भी उल्लेख कर देना चाहिए, ನಾನು ಇನ್ನೂ ಒಂದು ವಿಚಾರ ನಾನು ಇಲ್ಲಿ ಮುಂದೆ ನಾನು ಇಡ್ತೀನಿ, ಒಂದು ವರ್ಣನ ಕೂಡ ನಾನು ನಿಮ್ಮ ಮುಂದೆ ಮಾಡ್ತೀನಿ ಅಂತ ಹೇಳ್ತಾರೆ. पूरे इलाके में सिर्फ जलालुद्दीन था. हम जिस इलाके में रहते थे उस इलाके में सिर्फ एक ही था, वह कौन है? जलालुद्दीन. ये क्या इसका अर्थ? जो अंग्रेजी में लिख सकते हैं, यानी हम जिस इलाके में रहते हैं उस इलाके में अंग्रेजी पढ़ने लिखने वाले वो एक ही व्यक्ति था, वह कौन है? अहमद जलालुद्दीन. ನಾವು ಯಾವ ಓಣಿಯಲ್ಲಿ ಇರ್ತೀವೋ ಆ ಓಣಿಯಲ್ಲಿ ಜಲಾಲುದ್ದೀನ್ ಒಬ್ಬರೇ ಒಬ್ಬರು ಇಂಗ್ಲೀಷ್ ಓದೋದು ಬರೋದು ಕೆಲಸ ಮಾಡ್ತಿದ್ರು, ಬೇರೆ ಯಾರು ಕೂಡ ಮಾಡ್ತಾ ಇಲ್ಲ ಅಂಥೇಳಿ ಅವ್ರ ಬಗ್ಗೆ ಎ ಪಿ ಜೆ ಅಬ್ದುಲ್ ಕಲಾಂ ಈ ವಿಚಾರ ಕೂಡ ನಮ್ಗೆ ತಿಳಿಸ್ಕೊಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಆಮೇಲೆ जिसे भी जरूरत होती, चाहे अर्जी हो या कुछ लिखना हो या पढ़ना हो, परिचित हो या अपरिचित, सब उनके पास आते थे. ಇನ್ನು ಅವ್ರು ಮತ್ತೊಂದು ವಿಚಾರ ಹೇಳ್ತಾರೆ, ಯಾರಿಗೆ ಏನಾದರೂ ಒಂದು ಸ್ವಲ್ಪ ಇಂಗ್ಲೀಷ್ ಏನೋ ಜರೂರತ್ ಬಂತು, ಅದು ಓದಿ ತೋರಿಸೋ ಅಲ್ಲಿ, ಒಂದು ಬರೆದು ಕೊಡೋದಾಗಲಿ, ಅದು ಪರಿಚಯ ಇರಲಿ ಅಪರಿಚಯ ಇರಲಿ, ಯಾರೇ ಅವ್ರ ಹತ್ರ ಬಂದ್ರೆ ಆ ಎಲ್ಲರಿಗೆ ಓದಿ ಕೊಡೋದು ಬರೆದು ಕೊಡೋ ಇಂಥ ಕಾರ್ಯಕೆಲಸ ಕೂಡ ಅವ್ರು ಮಾಡ್ತಾರೆ ಅಂಥೇಳಿ ಇದು ಕೂಡ ಒಂದು ವಿಚಾರ ಹೇಳ್ತಾರೆ. और उतना ही नहीं, हमारे जो मोहम्मद जलालुद्दीन है उनके बराबर कोई भी इस तरह का शिक्षा प्राप्त नहीं किया था. ಆ ನಮ್ಮ ಓಣಿಯಲ್ಲಿ ಅಹಮದ್ ಜಲಾಲ್ ಏನು ಶಿಕ್ಷಣ ತೊಗೊಂಡಾರ, ಏನು ಕಲ್ತಿದ್ದಾರ, ಅವರಷ್ಟು ಯಾರೂ ಕೂಡ ಕಲ್ತಿರಲಿಲ್ಲ. ಅವರೊಬ್ಬರೇ ಮಾತ್ರ ಆ ಶಿಕ್ಷಣ ತೊಗೊಂಡ್ರು, ಅವರೊಬ್ಬರೇ ಅಷ್ಟು ಶಿಕ್ಷಣ ಪಡೆದಿರೋ ಅಂಥೇಳಿ ಇದು ಕೂಡ ಒಂದು ವಿಚಾರ ಹೇಳ್ತಾರೆ. ಅವ್ರನ್ನ किसी के उन्होंने बाहरी दुनिया के बारे में पता है था. और अहमद जलाल को उन्होंने जितना बाहरी दुनिया के बारे में विचार मालूम था, उतना विचार दूसरे किसी व्यक्ति को भी ना मालूम नहीं था. ಇನ್ನೊಂದು ವಿಚಾರ ಏನಂದರೆ ಮಕ್ಕಳೇ, ಅವರ ಅಹಮದ್ ಜಲಾಲ್ ಬಗ್ಗೆ ಹೇಳ್ತಾರೆ, ಅಹಮದ್ ಜಲಾಲುದ್ದೀನ್ ಅವರು ಎಷ್ಟು ಹೊರಗಡೆ ವಿಚಾರವನ್ನು ತಿಳ್ಕೊಂಡ್ರು, ಎಷ್ಟು ಹೊರಗಡೆ ವಿಚಾರನ ಅವ್ರಿಗೆ ಗೊತ್ತವೋ, ಇಡೀ ವಿಶ್ವದಾಗ ಏನೇನು ನಡೀತದೆ, ಎಲ್ಲಿ ಏನೇನು ನಡೆದ ಅವೆಲ್ಲ ವಿಚಾರ ಅವ್ರಿಗೆ ಒಬ್ಬರಿಗೆ ಮಾತ್ರ ಗೊತ್ತಿತ್ತು, ಬೇರೆ ಯಾರಿಗೂ ಕೂಡ ಗೊತ್ತಿಲ್ಲ ಅಂಥೇಳಿ ಇದು ಕೂಡ ಒಂದು ವಿಚಾರ ಅವರು ತಿಳಿಸ್ಕೊಡ್ತಾ ಇದ್ರು. उसके बाद जलालुद्दीन मुझे हमेशा शिक्षित व्यक्ति, वैज्ञानिक खोजों, समकालीन साहित्य और चिकित्सा विज्ञान की उपलब्धि के बारे में बताते रहते थे. वही वे जिन्होंने मुझे सीमित दायरे से बाहर निकालकर नई दुनिया का बोध कराया. देखिए बच्चों, जलालुद्दीन मुझे हमेशा शिक्षित व्यक्ति या वैज्ञानिक खोजों, समकालीन साहित्य, चिकित्सा विज्ञान आदि के बारे में जानकारी देते थे. उतना ही नहीं, अहमद जलालुद्दीन मुझे बहुत ही एक श्रेष्ठ व्यक्ति भी बन गया था, क्योंकि
मुझे हमेशा शिक्षित व्यक्तियों के साथ परिचय करते थे. ಇನ್ನೊಬ್ಬರು ಶ್ರೇಷ್ಠ ವ್ಯಕ್ತಿ ಕೂಡ ಅವರಾಗಿದ್ದರು. ಏನಪ್ಪ ಅಂದರೆ ಯಾವಾಗಲೂ ಕೂಡ ಏನು ಶಿಕ್ಷಿತ ಏನು ಸುಶಿಕ್ಷಿತ ಏನು ಜನರು ಇರ್ತಾರಲ್ಲ ಅಂಥ ಜನರ ಜೊತೆಗೆ ಯಾವಾಗಲೂ ಕೂಡ ಪರಿಚಯ ಮಾಡಿಸ್ತಾ ಇದ್ರು. ಅವರ ವೈಜ್ಞಾನಿಕ ಖೋಜೋ ಏನು ಮಹಾನ್ ವೈಜ್ಞಾನಿಕರು ಏನೇನು ಶೋಧ ಸಂಶೋಧನೆ ಮಾಡಿದಾರೆ ಅದ್ರ ಬಗ್ಗೆ ವಿಚಾರ ತಿಳಿಸ್ಕೊಡ್ತಾ ಇದ್ರು. ಅವ್ರದ್ದು ಕೂಡ ಪರಿಚಯನ ಮಾಡಿಕೊಡ್ತಾ ಇದ್ರು. ಆಮೇಲೆ ಸಮಕಾಲೀನ ಸಾಹಿತ್ಯ ಅವ್ರ ಚಿಕಿತ್ಸಾ ವಿಜ್ಞಾನ ಆಮೇಲೆ ಈ ಹಲವಾರು ಏನು ಸಾಹಿತ್ಯಗಳು ಏನು ಗ್ರಂಥಗಳು ಇರ್ತಲ್ಲ ಅದ್ರ ಬಗ್ಗೆ ಕೂಡ ವಿಚಾರ ತಿಳಿಸ್ಕೊಡುವಂಥ ಕೆಲಸ ಮಾಡ್ತಿದ್ರು. ಆಮೇಲೆ ಈ ಚಿಕಿತ್ಸೆ ಏನು ಒಂದು ವಿಜ್ಞಾನ ಏನು ಕ್ಷೇತ್ರದ ಅಲ್ಲಿ ಕೂಡ ಏನು ಶ್ರೇಷ್ಠ ಅಂತ ಏನು ಕೆಲಸ ಯಾವ ರೀತಿ ನಡೆದು ಯಾರು ಏನು ಮಾಡೋದು ಇದೆಲ್ಲ ಸವಿಸ್ತ ಜ್ಞಾನವನ್ನು ತಿಳಿಸ್ಕೊಡುವಂಥ ಕೆಲಸ ಅವ್ರು ನಮಗೆ ಮಾಡಿದಾರೆ ಅಂಥೇಳಿ ಇದು ಕೂಡ ಒಂದು ವಿಚಾರ ಹೇಳ್ತಾರೆ. ಆಮೇಲೆ वही थे जिन्होंने मुझे सीमित दायरे से बाहर निकलकर नई दुनिया का बोध कराया. और इतना ही नहीं, मैं एक सीमित दायरे में था. सीमित दायरे ಅಂದ್ರೆ ಒಂದು ಏನು ಇಂಥ ಒಂದು ಪ್ರದೇಶದ ಆ ಪ್ರದೇಶದ ಮಾತ್ರ ನಾನು ಅಲ್ಲೇ ಇದ್ದೆ. उस प्रदेश से बाहर निकालने का काम मुझे अहमद जलालुद्दीन किया. ಆ ಪ್ರದೇಶ ಬಿಟ್ಟುಕೊಟ್ಟು ಹೊರಗಡೆ ಯಾವ ರೀತಿ ಹೋಗಬೇಕು ಹೊರಗಡೆ ಯಾವ ರೀತಿ ಕೆಲಸ ಮಾಡಬೇಕು ಅದೆಲ್ಲ ಯಾರು ನನಗೆ ಕಲಿಸಿಕೊಟ್ರು ಎಲ್ಲ ಯಾರು ತಿಳಿಸ್ಕೊಟ್ರಪ್ಪ ಅಂದರೆ ಅದು ಅಹಮದ್ ಜಲಾಲುದ್ದೀನ್ ಅವರು. ಹೊರಗಡೆ ನನಗೆ ಏನು ಕೂಡ ಗೊತ್ತಿರಲಿಲ್ಲ. ನನಗೇನು ಗೊತ್ತಿತ್ತಪ್ಪ ಅಂದರೆ ನಮ್ಮ ಪರಿವಾರ ಬಗ್ಗೆ ಗೊತ್ತಿತ್ತು. ಆಮೇಲೆ ರಾಮೇಶ್ವರಂ ಏನು ನಗರದ ರಾಮೇಶ್ವರ ನಗರ ಅಷ್ಟೇ ನನಗೆ ಗೊತ್ತಿತ್ತು. ನಮ್ಮ ಓಣಿ ಬಗ್ಗೆ ಅಷ್ಟೇ ಗೊತ್ತಿತ್ತು. ಹೊರಗಡೆ ಏನೂ ಕೂಡ ನನಗೆ ಗೊತ್ತಿಲ್ಲ. ನನಗೆ ಹೊರಗಡೆ ಎಲ್ಲ ತೋರಿಸ್ತವ್ರು ಯಾರಪ್ಪ ಅಂದರೆ ಅಹಮದ್ ಜಲಾಲುದ್ದೀನ್ ಮಾತ್ರ ಅಂತೇಳಿ APJ अब्दुल कलाम ಇದು ಕೂಡ ಒಂದು ವಿಚಾರ ನಮಗೆ ತಿಳಿಸ್ಕೊಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. मेरे बाल्यकाल में पुस्तक एक दुर्लभ वस्तु की तरह हुआ करती थी. हमारे यहाँ स्थानीय स्तर पर एक पूर्व क्रांतिकारी था. उग्र राष्ट्रवादी STR मणिकम का निजी पुस्तकालय था. उन्होंने मुझे हमेशा पढ़ने के लिए उत्साहित किया. मैं अक्सर उनके घर में पढ़ने के लिए किताबें ले आया करता था. देखिए जो मेरे बाल्यकाल में पुस्तक एक दुर्लभ वस्तु थी. यानी APJ अब्दुल कलाम जी कहते हैं मेरे बाल्य जीवन में सबसे जो दुर्बल वस्तु कौन सी थी वो सबसे दुर्लभ वस्तु पुस्तक थी. और APJ अब्दुल कलाम जी ने ये करते थे हमारे जो प्रदेश है जो रामेश्वरम है वहाँ एक स्थानीय पूर्व क्रांतिकारी रहते थे. एक जो पूर्व जो क्रांतिकारी है वो पूर्व क्रांतिकारी वहाँ रहते थे. उनका नाम है STR मणिकम. उनका एक निजी पुस्तकालय था. पुस्तकालय यानी ग्रंथालय. निजी यानी खुद का उनका स्वतः का जो एक पुस्तकालय था. उन्होंने मुझे हमेशा पढ़ने के लिए उत्साहित करते थे. यानी जो एक पूर्व क्रांतिकारी मणिकम ने जो था उन्होंने हमेशा APJ अब्दुल कलाम जी को उत्साह बढ़ाने के लिए उत्साहित करने के लिए उन्हें हमेशा पुस्तक दिया करते थे. APJ अब्दुल कलाम क्या करते थे उनके घर को पढ़ने के लिए पुस्तक लाना और पढ़ने के बाद वह पुस्तक वापस देना इस तरह का काम प्रतिदिन APJ अब्दुल कलाम जी करते थे. देखिए आप यहाँ जो ग्रंथालय है उस ग्रंथालय में आप इतनी बहुत सारी ऐसी जो पुस्तक थी वो पुस्तक इनके पास थे. एक जो क्रांतिकारी जो एक STR मणिकम जो एक व्यक्ति था उनके घर में इस तरह का पुस्तक था. दूसरे जिस व्यक्ति का मेरे बाल्य जीवन पर गहरा असर पड़ा वह मेरे चचेरे भाई शमशुद्दीन थे. वह रामेश्वरम में अखबार में एकमात्र वितरक थे. अखबार हमेशा स्टेशन पर सुबह की ट्रेन पहुंचते तो पावबंद से आती थी. देखिए APJ अब्दुल कलाम जी कहते हैं दूसरे जिस व्यक्ति का मेरे बाल्य जीवन पर गहरा यानी बहुत बड़ा असर यानी प्रभाव मेरे जीवन में और भी एक बहुत बड़ा गहरा प्रभाव पड़ा वह किनका यानी हमारा जो चचेरे भाई जो शमशुद्दीन. चचेरे भाई यानी जो बड़े पिताजी होते हैं जो चाचा होती है उनके जो बेटे भाई होता है वो भाई होता है उसे हम क्या कहते हैं चचेरे भाई कहते हैं. ನನ್ನ ಬಾಲ್ಯ ಜೀವನದಲ್ಲಿ ಇನ್ನೂ ಒಬ್ಬರು ದೊಡ್ಡ ಪ್ರಭಾವ ನನ್ನ ಮೇಲೆ ಬಿತ್ತು. ಅದು ಯಾರ್ದಪ್ಪ ಅಂದರೆ ನಮ್ಮ ಚಿಕ್ಕಪ್ಪನ ಮಗ ಶಮಶುದ್ದೀನ್. ಅವನು ಕೂಡ ನನಗೆ ಬಹಳ ಸಹಾಯವನ್ನು ಮಾಡ್ತಿರ್ತಾರೆ. वह हमें रामेश्वरम में अखबार उनकी एकमात्र
वितरक थे। वितरक यानी बेचना, अखबार यानी पत्रिका। जो रामेश्वरम जो नगर है उस नगर में सिर्फ एक ही अखबार बेचने का काम करते थे। ಅವ ಏನು ಸಂಶೋಧನೆ ಎಂದು ಅವ ಏನು ಕೆಲಸ ಮಾಡ್ತಪ್ಪ ಅಂದರೆ, ಏನು ರಾಮೇಶ್ವರಂ ಏನು ನಗರದ ರಾಮೇಶ್ವರನಲ್ಲಿ ಆ ಪತ್ರಿಕಾ ಮಾರಾಟ ಮಾಡೋಂಥ ಅವನು ಒಬ್ಬನೇ ಮಾತ್ರ ಮಾರಾಟಗಾರ ಆಗಿದ್ದ ಅಂಥೇಳಿ ಇದು ಕೂಡ ಒಂದು ವಿಚಾರ ಹೇಳ್ತಾರೆ। अखबार रामेश्वरम स्टेशन पर सुबह की ट्रेन पहुंचते थे। वह जो अखबार है वह पत्रिका है, वह पत्रिका जो रामेश्वरम जो रेलवे स्टेशन है वहाँ पहुंच जाती थी। वह कहाँ से आती थी? पामबन से आती थी और सुबह की ट्रेन पर आती थी और उस स्टेशन पर पहुंचते थे। इस अखबार एजेंसी को अकेले शमशुद्दीन ही चलाते थे। रामेश्वरम में अखबारों की जुमला 1000 प्रतियां बिकती थी। इन अखबारों में स्वतंत्रता आंदोलन से संबंधित ताज़ा खबरें, ज्योतिष से जुड़े संदर्भ और मद्रास अब चेन्नई के सराफा बाजार का भाव प्रमुखता से होते थे। इन्हें जो शमशुद्दीन पूरे जो रामेश्वरम जो नगर है उस नगर में सिर्फ शमशुद्दीन ही अकेला वो काम करते थे अखबार बेचने का। ನೋಡ್ರಿ ಅಂಥ ಒಂದು ಏನು ರಾಮೇಶ್ವರ ಏನು ನಗರ ಇತ್ತು ಆ ನಗರದಲ್ಲಿ ಶಂಶುದ್ದೀನ್ ಒಬ್ಬನೇ ಮಾತ್ರ ಪತ್ರಿಕಾ ಮಾರಾಟ ಮಾಡೋ ಕೆಲಸ ಮಾಡ್ತಾರೆ। ಅವರು ಪ್ರತಿದಿನ 1000 ಜುಮ್ಲಾ ಏನೇ ಪ್ರತಿದಿನ 1000 ಪತ್ರಿಕೆಗಳು ಮಾರಾಟ ಮಾಡೋಂಥ ಕೆಲಸ ಒಬ್ಬನೇ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದ ಅಂಥೇಳಿ APJ ಅಬ್ದುಲ್ ಕಲಾಂ ಅವನ ಬಗ್ಗೆ ಕೂಡ ಹೇಳ್ತಾರೆ। ಆಮೇಲೆ ಉಸ್ ಅಖಬಾರೋं में स्वतंत्रता आंदोलन से संबंधित ताज़ी खबरें, ಆ ಒಂದು ಪತ್ರಿಕೆಯಲ್ಲಿ ಎದರ ವಿಷಯಗಳು ಬರ್ತೀವಿ ಜಾಸ್ತಿ ಅಂದರೆ ನಾವು ಸ್ವತಂತ್ರ ಮಾಡೋಕ್ಕಾಗಿ ಯಾವ ರೀತಿ ಹೋರಾಟ ಮಾಡ್ತೀವಿ ಆ ಹೋರಾಟ ಬಗ್ಗೆ ಮಾಹಿತಿ ಇರ್ತಾ ಇತ್ತು। ಆಮೇಲೆ ಜ್ಯೋತಿಷ ಜುಡೆ ಸಂದರ್ಭ ಜ್ಯೋತಿಷಗಳು ನಾವು ಹೋಗ್ತೇವೆ ಅವ್ರ ಕಡೆ ಏನೋ ಒಂದು ಕೆಲಸ ಮಾಡಿರ್ತೀವಿ ಏನೋ ತಿಳ್ಕೊಬೇಕು ಅದು ಕೂಡ ಮಾಹಿತಿ ಇರ್ತಿತ್ತು। ಆಮೇಲೆ ಏನು ತಮಿಳುನಾಡು ಏನು ರಾಜ್ಯದ ತಮಿಳುನಾಡು ಸರಾಫಾ ಬಾಜಾರ್ ಬಂಗಾರದ ಹರಣಿ, ಇವತ್ತು ಬಂಗಾರ ರೇಟ್ ಏನು ಬೆಳ್ಳಿ ರೇಟ್ ಏನು ಅದು ಕೂಡ ಒಂದೆಲ್ಲ ವಿಷಯಗಳು ಆ ಪತ್ರಿಕೆ ಇರ್ತದೆ ಅಂತೇಳಿ APJ ಅಬ್ದುಲ್ ಕಲಾಂ ಇದು ಕೂಡ ಒಂದು ವಿಚಾರ ನಮಗೆ ತಿಳಿಸ್ಕೊಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ। बचपन में मेरे 3 पक्के दोस्त थे। APJ ಅಬ್ದುಲ್ ಕಲಾಂ ಜಿ कहते हैं बचपन में मेरे 3 पक्के दोस्त थे। ಬಾಲ್ಯದಲ್ಲಿ ನನ್ನ 3 ಒಳ್ಳೆ ಸ್ನೇಹಿತರಾಗಿದ್ದರು। ಒಬ್ಬ ಯಾರಪ್ಪ ಅಂದರೆ ರಾಮಾನಂದ ಶಾಸ್ತ್ರಿ, ಅರವಿಂದನ್ ಅವರು ಶಿವಪ್ರಕಾಶ್। ಈ 3 ಹುಡುಗರು ನಮ್ಮದು ಭಾಳ ಒಂದು ಒಳ್ಳೆ ಸ್ನೇಹಿತರಾಗಿರೋ ಅಂತ ಹೇಳಿ ಹೇಳ್ತಾರೆ। ये तीनों ब्राह्मण परिवार से थे। वो तीनों जो बालक थे, वो तीनों जो उनके जो दोस्त थे वो तीनों ब्राह्मण परिवार थे। और ನನ್ನ 3 ಜನ ಏನು ಸ್ನೇಹಿತರು ಆ 3 ಜನ ಬ್ರಾಹ್ಮಣ ಪರಿವಾರದವರಾಗಿದ್ದರು। रामानंद शास्त्री तो रामेश्वरम मंदिर के सबसे बड़े पुजारी लक्ष्मण शास्त्री का बेटा था। ಅದರಲ್ಲಿರುವಂಥ ಏನು ಮೊದಲನೇ ಏನು ದೋಸ್ತ ರಾಮ ಶಾಸ್ತ್ರಿ ಹೇಳಿದ್ರಲ್ಲ ಆ ರಾಮಾನಂದ ಶಾಸ್ತ್ರಿ ಏನಪ್ಪ ಅಂದರೆ ಆ ರಾಮೇಶ್ವರಂ ನಗರದಲ್ಲಿ ಏನು ಶಿವ ಮಂದಿರ ಇತ್ತು ಆ ಶಿವ ಮಂದಿರ ಏನು ಪೂಜಾರಿ ಲಕ್ಷ್ಮಣ ಶಾಸ್ತ್ರಿ ಏನಿದ್ದ ಆ ಲಕ್ಷ್ಮಣ ಶಾಸ್ತ್ರಿ ಅವನು ಮಗ ಆಗಿದೆ ಅಂತೇಳಿ ಹೇಳ್ತಾರೆ। ಇಲ್ಲಿ ಆ ಲಕ್ಷ್ಮಣ ಶಾಸ್ತ್ರಿ ಪೂಜಾರಿ ಅವ್ರದ್ದು ಚಿತ್ರ ಕೂಡ ನಾವು ನೋಡಬಹುದು। अलग अलग धर्म पालन पोषण पढ़ाई लिखाई को लेकर हम में से किसी भी बच्चे ने कभी भी आपस में कोई भेदभाव महसूस नहीं किया। आगे चलकर रामानंद शास्त्री तो अपने पिता के स्थान पर रामेश्वर मंदिर का पुजारी बना। देखिए बच्चों, अलग अलग धर्म हम दोस्तों हम सभी मेरे दोस्त थे, हम सभी ने अलग अलग धर्म के थे। पालन पोषण एक दूसरे का पालन पोषण भी हम करते थे। पढ़ाई लिखाई को लेकर भी हम सभी काम अच्छी तरह से करते थे। जो काम करते समय हम किसी का भेदभाव भी नहीं करते थे। ನಾವು ಬೇರೆ ಬೇರೆ ಧರ್ಮದವರಾದರೂ ಕೂಡ ಒಬ್ರಿಗೊಬ್ರು ಸಹಾಯ ಮಾಡೋದು ಓದುವುದು ಬರೆದ ಕೆಲಸ ಎಲ್ಲವನ್ನು ಒಟ್ಟಿಗೆ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೆವು। ಯಾವುದೇ भेद भाव ನಾವು ಮಾಡ್ತಾ ಇರಲಿಲ್ಲ। और हमारे बीच में किसी प्रकार के झगड़ा हो या भेदभाव कभी भी महसूस नहीं हुआ। ಆಮೇಲೆ ನಮ್ಮ ಮಧ್ಯಕ್ಕೆ ಯಾವ ಕೂಡ ಜಗಳ ಮಾಡೋದು ಆಮೇಲೆ ಇನ್ನೂ ಯಾವುದೇ ಒಂದು ಒಬ್ರಿಗೊಬ್ರು ಸಿಟ್ಟಾಗೋದು ಇಂಥ ಒಂದು ಕೆಟ್ಟ ಕೆಲಸ ಕೂಡ ನಾವು ಮಾಡಿಲ್ಲ ಅಂತ ಹೇಳ್ತಾರೆ। आगे चलकर रामानंद शास्त्री तो अपने पिता के स्थान पर जो शिव मंदिर था उस शिव मंदिर के पुजारी बने। आगे चलकर ಮುಂದಿನ ದಿನದಲ್ಲಿ ನನ್ನೇನ ಸ್ನೇಹಿತ ರಾಮಾನಂದ ಶಾಸ್ತ್ರಿ ಏನಿದ್ದ ಬ್ರಾಹ್ಮಣ ಪರಿವಾರದ ಹುಡುಗ ಆ ಸ್ನೇಹಿತ ಏನದಪ್ಪ ಅಂದರೆ ಮುಂದೆ ಅವನು ಒಂದು ರಾಮೇಶ್ವರಂ ಏನು ಮಂದಿರ ಇತ್ತು ರಾಮೇಶ್ವರಂ ಮಂದಿರ ಪೂಜಾರಿ ಆದ। ಯಾಕೆ ಅವನು ಪೂಜಾರಿ ಆದ? ಅವ್ರ ತಂದೆ ಪಕ್ಷಿ ಲಕ್ಷ್ಮಣ ಶಾಸ್ತ್ರಿ
ಆ ಅದೇ ಮಂದಿರದು ಪೂಜಾರಿ ಕಾರ್ಯ ಕೆಲಸ ಮಾಡಿದ್ರು ಮುಂದೆ ದೊಡ್ಡವನಾಗಿ ಅವನು ಕೂಡ ಅದೇ ಒಂದು ಕಾರ್ಯ ಕೆಲಸ ಮಾಡೋದು ಅಂಥೇಳಿ APJ अब्दुल कलाम ಇದು ಕೂಡ ಒಂದು ವಿಚಾರ ಇಲ್ಲಿ ನಮಗೆ ತಿಳಿಸ್ಕೊಡ್ತಾರೆ. तो बच्चों इसी तरह मेरा जो बचपन ये जो पाठ है इस पाठ का सविस्तर जानकारी आपने देख लिया है. अब आगे का जो अभ्यास जो है अभ्यास का सभी एक वाक्यों का उत्तर में एक वाक्य में उत्तर लिखिए. जो प्रश्न है उस प्रश्न को अच्छी तरह से पढ़िए और उसका उत्तर आप लिखिए. और उसके बाद 2-3 वाक्यों में जो प्रश्न है वह भी आप अच्छी तरह से देखिए और उसका भी उत्तर लिखिए. मैं आपको 2 प्रश्न बताता हूँ, वो अच्छी तरह से पढ़ना. आशिया माँ अब्दुल कलाम को खाने में क्या देती थी, इसे अच्छी तरह से तैयारी कर लीजिए. और जैनुलाब्दीन नमाज के बारे में क्या कहते थे, इसके बारे में भी आप अच्छी तरह से अध्ययन कीजिए या अच्छी तरह से देख लीजिए. और जो विलोम शब्द है, जो वचन है, जो मुहावरे है और रिक्त स्थानों की पूर्ति है और जो अनुरूपता है, इन सभी का अच्छी तरह से अध्ययन आप कीजिए और अच्छी तरह से परीक्षा में अंक प्राप्त करने का प्रयत्न भी आज हमेशा करते रहिए. इस अवधि के साथ मैं आप सभी को फिर एक बार धन्यवाद करता हूँ और मेरा अवधि यहाँ समाप्त करता हूँ. जय हिंद.